भिवंडी शहर के एकात्मेचा राजा गणेश मंडप धामनकर नाका मित्र मंडल में गुरुवार को भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने दर्शन किए। इस अवसर पर मंडल के अध्यक्ष संतोष शेट्टी ने उनका भव्य स्वागत किया। पिछले वर्ष गणेश दर्शन के समय रविंद्र चौहान ने महाराष्ट्र में महायुति सरकार आने की प्रार्थना की थी। यह संकल्प पूरा होने के बाद इस बार उन्होंने गणराया के चरणों में 5 किलो की चांदी की गदा अर्पित की और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में जनता के हित की योजना सफलतापूर्वक कार्यान्वित हो ऐसी प्रार्थना की। क्या कुछ कहा, देखिए विशेष खबर में। गणेशोत्सव फार थाटामाटामध्ये ही सर्व मंडळी साजरा करतात। नवसाला पावणारा आणि एक फार श्रद्धा भिवंडीकर असतील, आजूबाजूच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील सर्व मंडळी असतील, यांची या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला येणं, इथल्या असणाऱ्या विविध प्रतिकृती वेगवेगळ्या देवस्थानाच्या पाहून आपण पूर्ण देशभरामधील असणारी सर्व देवस्थानं ही या धामणकर नाका या गणेशोत्सव मंडळामध्ये साकारताना आम्ही सर्वजण वर्षानुवर्ष पाहत आहे। गेल्या वर्षीही मी या गणेशोत्सवाला आलो जेव्हा होतो तेव्हा अशीच चर्चा सुरू होती, निवडणुकीचं वातावरण सर्व ठिकाणी होतं आणि शेवटी पक्षाच्या कार्यकर्त्याला काय वाटतं की आपली सत्ता ही पुन्हा एकदा आली पाहिजे आणि म्हणून मी असेल, महेश चौगुले असतील, संतोष शेट्टी, आम्ही सगळीजण ज्यावेळेला इथे होतो तेव्हा गणपतीकडे एक साकडं घातलं की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ दे आणि महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांसारखं एक चांगलं नेतृत्व की जे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला 2014 आणि 2019ला ज्या ताकदीने महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे नेलं, 24च्या नंतरसुद्धा महाराष्ट्राला त्यांची गरज आहे। गणपती राया नवसाला पाव, तू असं करशील याची खात्री आहे आणि गणपतीला साकडं घातलं की एक चांगली 5-5.25 किलोची मोठी तिथे गदा तिथे ऑलरेडी पूर्वीपासून होती, पण एक मोठी गदा आम्ही तुला अर्पण करू। गणपतीने आमचं म्हणणं आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं हे ऐकलं आणि त्यामुळे मी त्या दिवशीच संतोष शेट्टी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना फोन केला होता की मी शेवटच्या 1-2 दिवसात जेव्हा येईन त्यावेळेला मला तो जो नवस केला आहे तोही मला फेडायचा आहे आणि खरं तर आज प्रतिवर्षाप्रमाणे मी गणेशाच्या दर्शनाला जसं आलो तसं जे साकडं पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने या गणपतीला केलं होतं ते फेडण्यासाठी मी इथे आलो। आज ते पूर्ण झालं आहे, मला आनंद आहे। माझ्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांनाही एक आनंद आहे की जे आम्ही म्हटलं ते आम्ही पूर्णही केलं, परंतु महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये जी मेहनत घेतली त्यामुळे ते सहजपणे शक्य झालं। श्रद्धा असतात, भावना असतात, त्यामुळे आपण त्या व्यक्त करतो आणि व्यक्त केलेल्या भावना आणि श्रद्धा या पुन्हा आठवणीने फेडायच्याही असतात। त्या फेडण्यासाठी मी इथे आलो आहे। नवस तर फेडलं, परंतु आत्ता काय साकडं घातलेलं आता बाप्पांचं दर्शन? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रातलं सरकार असेल, NDAचं सरकार आहे आणि राज्यामध्ये लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे। एक विजन ठेवून काम करत आहे। महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने घेऊन जाण्याचं स्वप्न हे देशामधील असणारा प्रत्येक नागरिक पाहतो आहे। महाराष्ट्रामधलं त्याचं योगदान हे सर्वात मोठं असणार आहे आणि म्हणून गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे
की हे जे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जे महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी त्यांनी जे विजन तयार केलं आहे त्या सगळ्या विजनला यश देव एवढीच प्रार्थना परमेश्वराकडे केली. स्पीड न्यूज भारत.